हॅलो नमस्कार. तर मी तुमच्या सगळ्यांची लाडकी साक्षी. तर आज मी तुम्हाला छान अशी अंडा भुर्जी रेसिपी तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तीसुद्धा 10 मिनटामध्ये फास्टमध्ये रेडी होणारी छान अशी अंडा भुर्जी रेसिपी. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर त्यासाठी आपल्याला टमॅटो, कांदा, खोबरं आणि गावरान अंडी किंवा तुम्ही बाहेरचे सुद्धा मार्केटची वापरू शकता. आणि त्याच्यानंतर मग कांदा आणि टमॅटो सगळं मी खोबरं वगैरे चिरून घेतलेलं होतं. नंतर प्लॅनवरती म्हणजे आपल्याला मस्तपैकी ते सगळं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. पण पहिल्यांदा आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे, कारण की खोबरं भाजून झाल्यानंतर खोबरं एकदा आपल्याला पहिल्यांदा मिक्सरला बारीक करायचे, कारण ते तसं बारीक अजिबात होत नाही. मग त्याच्यानंतर मग आपल्याला मस्तपैकी कांदा वगैरे भाजून घ्यायचा आहे. आणि मग आपल्या त्याच्यानंतरनं कांदा वगैरे भाजून झाल्यानंतर टमॅटोसुद्धा छान असं भाजून वगैरे घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा टमॅटो भाजतो त्या थोडंसं म्हणजे तुम्ही मीठ वगैरेसुद्धा टाकू शकता. आणि मग मस्त माझं कसलं भारी दिसतं. मग मी पहिल्यांदा काय केलं की खोबरं बारीक केलं, कारण की पहिल्यांदा खोबरं बारीक केलं तर खोबरं आहे ते चांगल्या प्रकारे बारीक होतं. मग त्याच्यानंतर मग सगळं एकदम मी बारीक करून घेतलं. तुम्ही कोथिंबीर घालू शकता, कारण की माझ्याकडे नव्हती म्हणून मी घातलेली नव्हती. मग आपल्याला तेल कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जी अंडी आपण फोडून घेतलेली होती ती तेलामध्ये मीठ टाकून झाल्यानंतर जी अंडी फोडलेली आहेत तीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी साधी सिंपलमध्ये आपल्याला आधी इकडं जे अंडी आहेत आता आपण फोडलेली ते ओतून घेऊन अशी प्रकारे भुर्जी तयार करायची आहे. आणि त्याच्यानंतर आपण मस्तपैकी तेल ओतून त्याच्यामध्ये आपला जो घरगुती मसाला आहे घरी बनवलेला तो त्याच्यामध्ये टाकायचा, कारण तेलामध्ये मसाला भाजल्यावर तरी चांगली येते. आणि मग आपण जे ग्रेव्ही केलेली ती त्या मसाल्यामध्ये ओतून चांगली अशी लालसर ग्रेव्ही करायची. आणि मग त्याच्यामध्ये मी आपला मटण मसाला, मिरची पावडर, हळद आणि घरातला जो आपला मसाला आहे किंवा तो मी जो मार्केटचा वापरते ते सुद्धा तुम्ही मसाला वापरू शकता, कारण की मसाला खूप छान असा होतो. आणि मसाला वगैरे चांगला परतला की मग जी भुर्जी आपण फ्राय करून घेतलेली ती त्याच्यामध्ये टाकायची आहे ग्रेव्हीमध्ये. तर त्याच्यानंतर मग आपण गरम पाणी ओतू शकता. आणि मग बघा किती मस्त अशी तरी वगैरे आलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू